हाय हॅलो नमस्कार, मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे 3 वर्षांच्या मुलांना लाईन्स कर्व्स कसे शिकवायचे। लाईन्स कोणत्या पद्धतीच्या आहेत, कर्व्स कोणत्या पद्धतीच्या आहेत, उभी रेषा म्हणजे काय, आडवी रेषा म्हणजे त्याला इंग्लिशमधून पण त्यांना सांगायचे आणि मराठीमधून पण सांगायचे। म्हणजे आपण त्यांना काढून दाखवलं ना तर त्यांना समजून जाईल की ही स्टँडिंग लाईन आहे किंवा ही स्लीपिंग लाईन आहे, ही स्लँटिंग लाईन आहे, झिगझॅग लाईन आहे। तर चला मग मी तुम्हाला सांगते लाईन्स कोणत्या कोणत्या पद्धतीच्या असतात। स्टँडिंग लाईन म्हणजे काय तर उभी रेषा। आपल्याला दोन बिंदू काढायचे आहेत, दोन टिंब काढायचे आहेत आणि मुलांना वरच्या टिंबापासून खालच्या टिंबापर्यंत असं जोडायला लावायचे। तर त्यांना समजून जाईल की ही उभी रेषा आहे म्हणजेच स्टँडिंग लाईन। तर स्लीपिंग लाईन कशी असते, आडवी रेषा असते। तर आपल्याला दोन अजून बिंदू काढायचे आहेत आणि त्या एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत त्याला जोडायला लावायचे किंवा डॉट्स काढायचे आहेत असे आणि ह्या डॉट्सवर रेषा ओढायला लावायच्यात म्हणजे त्यांना कळून जाईल की आडवी रेषा काय असते। पुन्हा आपल्याला त्यांना सांगायचं आहे की स्लँटिंग लाईन काय असते, तिरकी रेषा। स्लँटिंग लाईन म्हणजे तिरकी रेषा दोन आपल्याला तिरके डॉट्स काढायचे आहेत आणि त्या डॉट्सना एकमेकांना जोडायचे। अशी पण तिरकी रेषा काढू शकतो आपण आणि उजवीकडून पण, म्हणजे डाव्या बाजूची म्हणजे याला लेफ्ट स्लँटिंग लाईन म्हणतो आणि ही राईट स्लँटिंग लाईन म्हणतो आपण त्याला। तर अशा पद्धतीने त्यांना सांगायचे। डॉट्स जर दिले आपण तर त्यांना इंटरेस्ट येईल की डॉट टू डॉट जोडण्यासाठी। तर आपल्याला स्लँटिंग लाईन, स्लीपिंग लाईन, स्टँडिंग लाईन आणि झिगझॅग लाईन काय असते, एकदा डावीकडून काढायची, एकदा उजवीकडे जायची, एकदा डावीकडे जायची, एकदा उजवीकडे जायची, म्हणजे हे आपण याला झिगझॅग लाईन म्हणतो। अशा पद्धतीनं आपण डॉट्स पण देऊ शकतो। त्या डॉट्सला जोडायला लावायचं त्यांना, म्हणजे डावीकडून वर जायचं, पुन्हा उजवीकडे यायचं, पुन्हा वर जायचं, पुन्हा उजवीकडे यायचं। अशा पद्धतीने आपण त्यांना डॉट्स देऊन पण शिकवू शकतो, म्हणजेच मुलांना इंटरेस्ट येईल। तर कर्व कोणत्या पद्धतीचे असते ते पण त्यांना सांगायचे। कर्व म्हणजेच अर्धा चंद्र आपण त्याला म्हणतो। उभा वरून पण असतो आणि खालून पण असतो। तर त्याला अप कर्व असतो, डाऊन कर्व असतो, लेफ्ट कर्व असतो, राईट कर्व असतो। तर स्टँडिंग लाईन तुम्हाला समजली आहे, डॉट्स देऊन आपण काढू शकतो। स्लीपिंग लाईन समजली आहे, स्लँटिंग लाईन समजली आहे, पुन्हा झिगझॅग लाईन पण समजली आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला आता मी कर्व्स सांगते। अप कर्व म्हणजेच अर्धा चंद्र वरच्या बाजूला काढायचे आपल्याला। वरच्या बाजूला दोन डॉट्स द्यायचे आणि ह्या डॉट्सपासून अर्धा चंद्र काढत काढत दुसऱ्या डॉट्सपर्यंत जायचं, अजून एक डॉट काढायचा, दुसऱ्या डॉटपर्यंत जायचं। म्हणजेच त्यांना हात धरून शिकवायचं आपल्याला की हा आहे अर्धा चंद्र, म्हणजे वरच्या बाजूचा अर्धा चंद्र म्हणजेच अप कर्व, आणि हा आहे डाऊन कर्व। तर आपल्याला दोन डॉट्स अजून द्यायचे आहेत आणि त्यांना वरून खाली म्हणजे खालच्या बाजूला तोंड करून आपल्याला कर्व काढून दाखवायचा आहे, त्यालाच म्हणतो आपण डाऊन कर्व। लेफ्ट कर्व सी कसा काढतो आपण, सी दोन डॉट्स द्यायचे अजून आणि त्याला सी काढायला लावायचं, म्हणजेच एका डॉट्सपासून दुसऱ्या डॉट्सपर्यंत जोडायला लावायचं, म्हणजे तो काय झाला, लेफ्ट कर्व झाला। अजून दुसरा काय करायचं, अजून दोन डॉट्स द्यायचे आणि उजव्या बाजूनी म्हणजे डाव्या बाजूला तोंड करून काढायचे, तर हा झाला राईट कर्व। या पद्धतीने जर मुलांना आपण शिकवलो तर मुलांना इंटरेस्ट पण येईल आणि डॉट टू डॉट त्यांना जोडण्यात मजा पण येईल। तर अशा पद्धतीने आपल्याला लहान मुलांना लेफ्ट कर्व, राईट कर्व, डाऊन कर्व, अप कर्व हे सगळं शिकवायचं आहे। आणि गोल तर आपण लहान मुलांना हाताला धरून शिकवू शकतो की हा सर्कल म्हणजेच गोल आहे, हा चौकोन म्हणजे असं जर आपण शिकवत गेलो लहान मुलांना तर रेषा पण कळतील। म्हणजेच आपण चौकोन काढताना एक उभी रेषा म्हणजेच स्टँडिंग लाईन वापरतो, दोन स्टँडिंग लाईन वापरतो आणि दोन स्लीपिंग लाईन वापरतो, तर हा बनून काय होतो, तर हा चौकोन तयार होतो। असं सांगून आपण लहान मुलांना आकार कळवून देऊ शकतो, त्यामुळे त्यांना काय होते, आकारांची ओळख होते। तर तुम्हाला समजलं असेल की स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, स्लँटिंग लाईन आणि झिगझॅग लाईन काय असते। त्याचबरोबर कर्व काय असतो ते पण तुम्हाला समजलं असेल। अशा पद्धतीने आपल्याला लहान मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे, म्हणजे 3 वर्षापुढच्या मुलांना आपण हे शिकवू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा।
आकार शिकवण्यासाठी म्हणजेच लहान मुलांना आकारांची ओळख करून देण्यासाठी मी तुम्हाला एक पुस्तक दाखवणार आहे, ज्याला आपण पॅटर्न ॲक्टिव्हिटी बुक म्हणतो. तर मी हे ऑनलाईन ऑर्डर केलं होतं. लिटल स्टार या कंपनीचं आहे आणि पेगासिस हा ब्रँड आहे त्याचा. तर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकतात. यामध्ये काय केलं आहे, लहान मुलांना उभी रेषा काय असते, आडवी रेषा काय असते या पद्धतीने दिलेलं आहे. तर इथं पाहू शकताय तुम्ही स्टँडिंग लाईन दिली आहे, कुठून कशी रेषा ओढायची, डॉट्स दिलेले आहेत, म्हणजेच वरून खालीपर्यंत रेषा असा ॲरो दिले आहे ना, तर त्यामुळे लहान लेकरांना आपण सांगू शकतो की वरून खालीपर्यंत रेषा ओढायची. यालाच आपण स्टँडिंग लाईन म्हणतो किंवा उभी रेषा म्हणतो. तर इथे काही चित्र पण दिलेले आहेत. म्हणजे हे जान्हवीसाठी मी बुक ऑर्डर केलं होतं. तर हे तिनं होमवर्क कंप्लीट केलेलं आहे बघा. म्हणजे उभी रेषा कशी असते ओढून दाखवलं आहे, पुन्हा आडवी रेषा कशी हा तिच्यासाठीचा होमवर्कचा बुक होता. तर अशा पद्धतीने हे बुक आहेत. त्याच्यावर त्यांना आपण पेन्सिलनी डॉट्स जॉईन करायला लावायचे आहेत आणि हे छानसं चित्र तयार करायला लावायचे. इथे स्टँडिंग लाईन दिलेली आहे. सोबतच इथे पहा स्लीपिंग लाईन आहे, म्हणजेच आडवी रेषा. इथं ट्रेस द स्लीपिंग लाईन, म्हणजेच डावीकडून उजवीकडे जायचं आहे, आपल्याला गिरवत जायचं ह्या डॉट्सवरून. तर मुलांना आपण सांगू शकतो की डावीकडून उजवीकडे गिरव त्याच्यावर, म्हणजे त्यांना इंटरेस्ट पण येईल. डॉट्स असल्यामुळे त्यांना जोडायला पण मजा येईल. आणि इथे बघा इथं चित्र दिलेलं आहे, सोफा काढलेला आहे, सोफ्याचं चित्र दिलेलं आहे. सोफ्याला ह्या डाव्या म्हणजे आडव्या लाईन्स दिलेल्या आहेत. तर त्या पेन्सिलनं त्यांना जोडायला लावायचे, म्हणजे एक छानसं चित्र तयार होईल. त्यामुळे त्यांना कळेल की आडवी रेषा काय असते, स्लीपिंग लाईन काय असते. तर इथे बघा स्लँटिंग लाईन दिलेली आहे. स्लँटिंग लाईन एक झोपडी तयार, म्हणजे एक टेंट मारलेला आहे किंवाच एक आईस्क्रीम आहे. त्या डॉट्सला जोडलं ना तर ते आईस्क्रीम कोन तयार होतो. तर ही आहे स्लँटिंग लाईन. जे क्रॉस लाईन असते त्याला आपण तिरकी रेषा म्हणतो. त्यालाच लहान मुलांना शिकवायचे की ह्याला स्लँटिंग लाईन म्हणतात. डॉट्स जोडून द्यायला लावायचे आहेत. एका डॉटपासून दुसऱ्या शेवटच्या डॉटपर्यंत त्यांना जोडायला लावायचे. सहसा पेन्सिलचा वापर केलेला चांगला असेल, कारण पेन्सिलने आपण खोडून डबल पण त्यांना करायला लावू शकतो. पेन जर वापरलं तर त्यांना कळणार पण नाही, म्हणजे मोडून परत अभ्यास पण करता येणार नाही. त्यामुळे पेन्सिलचा वापर केलेला बेटर असेल. इथे बघा ही लेफ्ट स्लँटिंग लाईन आहे आणि ती राईट स्लँटिंग लाईन होती. तर वरच्या बाजूंपासून खालीपर्यंत यायचं, म्हणजेच तसंच त्यांना गिरवायला लावायचं. ही लेफ्ट स्लँटिंग लाईन आहे. इथे बड्डेचा कॅप दिलेला आहे, पुन्हा इथं पतंग दिला आहे, पुन्हा इथं एक खेळण्यासाठीची खेळणी दिलेली आहे कोन आकाराची. तर ह्याला लेफ्ट स्लँटिंग लाईन म्हणतो आपण. बघा इथे काही चित्र दिलेले आहेत, म्हणजे घराचं चित्र दिलेलं आहे, ज्यामध्ये झिगझॅग लाईन आहेत. म्हणजेच मी तुम्हाला आत्ताच दाखवले की झिगझॅग लाईन डावीकडून वर जायचं, पुन्हा वरून खाली यायचं, म्हणजेच ही झिगझॅग लाईन तयार होते. लहान मुलांना कुठे माहीत असतं की झिगझॅग लाईन म्हणजे काय, आडवी रेषा म्हणजे काय, उभी रेषा म्हणजे काय. ही आपणच त्यांना खेळता खेळता त्यांना ओळख करून द्यायची आहे की ही झिगझॅग लाईन आहे वगैरे. अशा पद्धतीने आपण त्यांना झिगझॅग लाईन शिकवू शकतो. आता बघा इथे कर्व दिलेला आहे, म्हणजेच याला आपण अर्धा चंद्र म्हणतो. इथे एक नंबर दिलेला आहे, इथून एक ॲरो दिलेला आहे, तिथंपर्यंत आपल्याला डॉट्स जोडायचे आहेत, म्हणजेच त्यांना कर्व काढायला शिकवायचे एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत. हा झाला अप कर्व. बघा इथे हा आकार भरून दिला होता आणि इथे डॉट लाईन्स दिल्या होत्या. तर हे जान्हवीने कंप्लीट केलेलं आहे, म्हणजेच त्यांना अर्धा चंद्र काढायला शिकवलं आहे. इथे पण ॲपल हा अर्धा काढून दिला होता आणि हा अर्धा ॲपल तिनं काढलेला आहे. इथे पण हा बॉल तसाच पद्धतीने दिला होता. ह्या डॉट लाईन्स जोडल्या ना त्यांना इंटरेस्ट येतो, म्हणजेच काय होतं, मजा वाटते, काहीतरी नवीन करतोय आपण असं वाटतं. त्यामुळं काय करायचं, लहान मुलांना कंटिन्यू असं करायला लावायचं, म्हणजेच त्यांना जोडायला लावायचं त्या डॉट्सवरून. त्यांना इंटरेस्ट, अशा पद्धतीचे बुक्स आपण अजून पण ऑर्डर करू शकतो त्यांना इंटरेस्ट येईल म्हणून. कसं असतं, लहान मुलांना रोज रोज तेच नको वाटतं, काहीतरी नवीन असं करायला आवडतं. त्यामुळं काय करायचं, आपण नवीन बुक्स ऑर्डर करायचे, किंवा जर ऑर्डर करू शकत नसाल तर आपण नोटबुकवर असे काढून दाखवायचं, डॉट्स द्यायचे आणि त्यांना सांगायचं जोडून घे तू. इथे बघा अशा पद्धतीचे डॉट्स आपण घरी पण नोटबुकवर काढून देऊ शकतो, म्हणजे ते जोडत बसतात. तर इथे बघा सर्कल दिलेला आहे आणि काही चित्र पण दिलेले आहेत. सर्कल तिनं जॉईन केलेले आहेत सगळे सर्कल, आणि सोबतच इथे चित्रामध्ये तिनं गिरवून पण दिलेली आहे. इथे काही शेप्स दिलेले आहेत बघा.
म्हणजेच हा ओल शेप आहे, त्यामध्ये डॉट्स दिलेले आहेत, त्यांना जॉईन करायचं आहे. या आपण लाईन्स आहेत, आडव्या रेषा, झिगझॅग लाईन्स वगैरे दिलेले आहेत. ह्या शेप्सला आपण जॉईन करायला लावायचं लहान मुलांना, म्हणजे हे चित्र बघून त्यांना आवड निर्माण होते. हा फोन दिलेला आहे बघा, त्यांना सांगायचं हा एक फोन आहे आणि त्याला ज्यावरून आपण बोलतो ते इकडे आहे, तर त्याला आपल्याला इथून इथंपर्यंत जॉईन करायचं. तर कसं करायचं असं सांगायचं त्यांना, की डॉट्स जोडून इथंपर्यंत जायचं आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने त्यांना इंटरेस्ट निर्माण झाला की ते आपोआप करतात. तर कसं वाटलं हे बुक तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.